नमस्कार. आपण ऐकतोय सौ मनीषाताई अभ्यंकर लिखित साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आजचा भाग आपला चाललाय 22वा. सुमिरन कौ अंग. दोहे आहेत 1 ते 3. कबीरांच्या दोह्यातलं दुसरं प्रकरण आहे सुमिरन कौ अंग. सुमिरन म्हणजे स्मरण करणं. परमेश्वराच्या नामाचं सतत स्मरण करणं म्हणजे सुमिरन. इतर अनेक संतांप्रमाणे कबीरांनी सुद्धा रामनाम महात्म्य गायलेलंच आहे. कबीर जरी मुस्लिम कुटुंबात वाढले असले ना, तरी त्यांचे गुरु रामानंद यांनी त्यांना राममंत्र दिला होता. कबीर मुद्दाम एक प्रहर रात्र बाकी असताना पंचगंगा घाटाच्या पायऱ्यांवर पडून राहिले. रामानंद गंगा स्नान करण्यासाठी घाटाच्या पायऱ्या उतरत होते. तेव्हा त्यांचा पाय कबीरांच्या शरीरावर पडला. तेव्हा त्यांच्या मुखातून राम राम हे शब्द बाहेर पडले आणि कबीरांनी तीच आपली दीक्षा मानली आणि रामानंदांना गुरु रूपात स्वीकारलं. हम काशी में प्रकट भये रामानंद चेता ये, असं स्वतः कबीरांनीच म्हटलेलं आहे. कबीरांचं राम हे निर्गुण निराकार आहेत. निर्गुण संतांच्या भक्ती पद्धतीमध्ये आराध्याच्या नामस्मरणाला खूप महत्व आहे. कारण नाम जसं सगुण आहे तसंच ते निर्गुणही आहे. प्रस्तुत भागात कबीरांनी रामनामाचा महिमा गायलेला आहे. रामनामाचं महात्म्य, त्याची सर्वश्रेष्ठता आणि भवसागर तारून नेण्याची त्याची शक्ती वगैरेंचा त्यांनी उपदेश केलेला आहे. रामनाम हेच कल्याणाचं सार आहे हे सांगताना कबीर म्हणतात. आपण प्रथम एक दोहा ऐकूयात. कबीर कहता जाता हूँ, सुनता है सब कोई, राम कहे भला होएगा, नहीं तर भला न होए. कबीर कहता जाता हूँ, सुनता है सब कोई, राम कहे भला होएगा, नहीं तर भला न होए. कबीर म्हणतात की रामनाम मी सर्वांना सांगत आहे. सर्वजण ते ऐकत आहेत पण आचरण करत नाहीयेत. जे लोक रामनामाचं स्मरण करतील त्यांचं भलं होईल आणि जे लोक करणार नाहीत त्यांचं भलं होणार नाही. रामनाम हा परम कल्याणाचा स्रोत आहे. तेव्हा सर्वांनीच रामनाम घ्यावं. रामनामाच्या अभावी मायेचे विकार आपला प्रभाव टाकतील आणि मायेत गुंतल्यामुळे अंतिम कल्याण होणार नाही असं कबीर सांगतात. ऐकणाऱ्याला वाटलं की कबीर जीवांना घाबरवतायत की काय, पण त्यांचं हे स्वानुभवाचे बोल आहेत. नाम हे सर्व विकारांसाठी औषध स्वरूपच आहे आणि ही गोष्ट कबीरांनी स्वतःच्या अनुभवानेच सांगितली आहे. कबीर कहता जात हूं म्हणजे कबीर पुन्हा पुन्हा सांगतायत की यामध्येच लोक ऐकत नाहीत. हा भाव व्यक्त होऊन जातो. नाही तर त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं लागलंच नसतं. सर्वांनी नाम घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करावं हीच तर कबीरांची इच्छा आहे आणि म्हणूनच ते लोकांना पुन्हा पुन्हा नामस्मरणाचा उपदेश देत आहेत. रामाचं स्मरण केलं तर भलं होईल असं ते सांगतायत. जीवनात घडलेली एखादी गोष्ट चांगली की वाईट हे त्याकडे पाहणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून असतं. एखादा मनुष्य संकट आलं की मनुष्य घाबरूनच जातो आणि आपल्या दैवाला बोलही लावत राहतो. तर एखादा विचार करतो की या संकटामुळे आपल्याला शहाणपण आलंय, संसाराची निरर्थकता कळलीय आणि त्यामुळे देवाचं नाव मुखी आलं. दोघांवरही संकट कोसळलं होतं पण दोघांची त्या संकटाकडे पाहण्याची दृष्टी ही भिन्न असल्यामुळे पहिल्यापेक्षा दुसऱ्याला दुःख कमी वाटलं. अर्थातच असा विचार करण्याची बुद्धी नामामुळेच प्राप्त होते. कारण नामामुळे मनुष्याची चंचल वृत्ती कमी होऊन मन स्थिर व्हायला लागतं आणि शांत चित्तामध्ये सारासार विचार उद्भवत असतो. मराठी साखी ऐकूयात. कबीर सांगत राहतो, ऐकते सारे लोक, राम म्हण कल्याण होय, नाही तर रे नरक. कबीर सांगत राहतो, ऐकते सारे लोक, राम म्हण कल्याण होय, नाही तर रे नरक.
आपण जो उपदेश देत आहोत त्यात काही वेगळेपण आहे का? तर कबीर सांगतायत, पुढचा दोहा ऐकूया. कबीर कहे मैं कथी गया ब्रह्म महेश, राम नाम तत्सार है, सब कहूँ उपदेश. कबीर कहे मैं कथी गया ब्रह्म महेश, राम नाम तत्सार है, सब कहूँ उपदेश. कथी या शब्दाचा अर्थ आहे सांगितले. तत् म्हणजे तत्व. दोह्याचा अर्थ बघूया. कबीर सांगतात की मी सतत सांगत आलो आहे, तसंच ब्रह्मा आणि महेशांनीही असंच सांगितलं आहे. माझा सर्वांना हाच उपदेश आहे की या जगात राम नामच तत्व आणि सार वस्तू आहे. कबीर सांगतायत की मी सनातन तत्वाचाच उपदेश करत आहे, त्यापेक्षा काहीही वेगळं सांगत नाही. ब्रह्मदेवादिकांनी सुद्धा याचाच उपदेश केलेला आहे. सर्वांनी एकमुखाने हेच सांगितलेलं आहे की राम नामच एक सत्य आहे, बाकी सर्व काही असार आहे. कबीर देवतावाद, मूर्तीपूजेच्या अगदी विरुद्ध होते. मग असं असताना त्यांनी ब्रह्मदेवादिकांचं उदाहरण कसं दिलं अशी शंका येण्याची शक्यता आहे. एकतर समाजाला त्यांच्या भाषेत समजेल असं सांगायला लागतं, तर दुसरी गोष्ट तत्वज्ञान आणि मूर्तीपूजा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कबीर मूर्ती मानत नव्हते, याचा अर्थ देवाला मूर्तीत सीमित करत नव्हते. सर्व चराचरात राम वसलेला आहे आणि त्याचा सर्वांनी अनुभव घ्यावा असं त्यांचं सांगणं होतं. आपल्या म्हणण्याच्या पुष्टीकरणार्थ त्यांनी ब्रह्मदेव आणि महेशाचं उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी जे तत्सार म्हणजे तत्व सांगितलेलं आहे ते त्यांना मान्यच होतं. मराठी साखी ऐकूयात. म्हणे कबीर मी सांगे ब्रह्मा महेश, राम नाम सार एक, सर्वांना उपदेश. म्हणे कबीर मी सांगे ब्रह्मा महेश, राम नाम सार एक, सर्वांना उपदेश. तिसऱ्या दोह्यात रामनामाचं महत्व सांगताना कबीर म्हणतात की तत तिलक तेहु लोक में, राम नाम निज सार, जब कबीर मस्तक दिया, शोभाधिक अपार. तत तिलक तेहु लोक में, राम नाम निज सार, जब कबीर मस्तक दिया, शोभाधिक अपार. तिहू म्हणजे तीनही. दोह्याचा अर्थ ऐकूयात. सारतत्व असं रामनाम तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहे. कबीर म्हणतात की मी जेव्हा रामनामाचा तिलक मस्तकावर धारण केला त्यामुळे अप्रतिम शोभा दिसून आली. या साखीमध्ये कबीरांनी रामनामाची दोन वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. एक, रामनामच सारभूत आहे आणि ते तिलकभूत म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे. मस्तकावर तिलक धारण केला की मनुष्याची शोभा वाढते. त्याचप्रमाणे नामामुळे मनुष्याचं महत्व वाढतं. हा एक भाग झाला. अर्थातच कोणत्याही नामधारण करणाऱ्या व्यक्तीला समाजात आपल्याला श्रेष्ठ स्थान मिळावं, आपलं महत्व वाढावं अशी इच्छा नसणार, तर नाम घेणाऱ्या मनुष्याची परमेश्वराच्या दरबारात किंमत वाढते असं म्हणणंच उचित ठरेल. कबीरांनी नामाचा तिलक लावलाय म्हणजेच त्यांनी नामाचा शिरसा स्वीकार केलेला आहे. त्या नामामधील भवसागर तारून नेण्याची शक्ती अनुभवली आहे आणि म्हणूनच ते नामाचा उपदेश जनांना करत आहेत. इथे मराठी साखी आपण ऐकूयात आणि आजचा भाग आपण इथे संपवूयात. त्रैलोक्यामध्ये राम नाम आहे असे एकची सार, राम नाम रूपी तिलक मस्तकी शोभा परंपार. त्रैलोक्यामध्ये राम नाम आहे
असे एकची सार. राम नाम रूपी तिलक मस्तके शोभा परंपार.